कन्हान पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान बोरी सिंगोरी मार्गावरील शेतात गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून 14 जनावरांची सुटका करून 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारला सकाळी 6 वाजताच्या दरम्यान उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे, महेश बिसने, अनिल यादव, नरेश रावणकर, निखिल मिश्रासह पोलीस कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की पिकअप क्रमांक MH27BX 8876 वाहनात जनावरे कत्तलीकरता तारसा मार्गाने कामठी शहरात घेऊन जात आहे। अशा माहितीवरून पोलिसांनी नरसाळा आणि खंडाळा शिवारात नाकाबंदी केली असता पिकअप वाहन भरधाव वेगाने तारसा रोड कडून कन्हानकडे येताना दिसली। पोलिसांचा पाठलाग करण्याचं पाहून वाहन चालकाने आपले वाहन परत पलटवून बोरी सिंगोरी गावाकडे जाणाऱ्या मार्गाने घेऊन गेले असता वाहन चालकाने आपले वाहन एका शेतात ठेवून 2 इसम पळून गेले। पोलिसांनी वाहनाजवळ जाऊन पाहणी केली असता 14 जनावरे गुदमरलेल्या स्थितीत चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कोंबून मान, पाय, तोंड नायलॉन दोरीने बांधून कत्तलीकरता घेऊन जाताना मिळून आल्याने पोलिसांनी 14 जनावरे किंमत 2 लाख रुपये व पिकअप वाहन क्रमांक 7 लाख रुपये असा एकूण 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चारा पाणी सुरक्षिततेसाठी आणि औषध उपचाराकामी ज्ञान फाउंडेशन गोशाळा खरबी येथे दाखल करण्यात आले। कन्हान पोलीस स्टेशनला पोलीस नायक महेश बिसने यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये कन्हान पोलीस करीत आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता ऋषभ बावनकर, कन्हान। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।